जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र चंदननगर या सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षापासून नवरात्र उत्सवाच्या पवित्र अशा पर्वावरती आमचे एकनाथ काका पठारे असतील, आमचे नवनाथ भाऊ पठारे असतील, आमच्या पूजाताई असतील, सर्व परिवार या ठिकाणी या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पवित्र अशा पर्वावरती देवीच्या चरणावरती आपलं जे मस्तक आहे ते 9 दिवस या ठिकाणी विनम्र करून 9 दिवस देवीची साधना करून या ठिकाणी भगवत भक्ती स्वरूपाला प्राप्त होतात। म्हणून खरंच या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। महाराष्ट्रभर यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या माध्यमातून या कार्यक्रमाची पत्रिकाच पाहिल्याच्या नंतर सर्वांना आनंद होतो। इतका द्विगुणित कार्यक्रम उत्तरोत्तर या कार्यक्रमामध्ये वाढ होते। गतवर्षीही मला काकांनी आमंत्रित केलं होतं, याही वर्षी मला इथं आमंत्रित केलं। त्यांच्याही चरणावर नतमस्तक आणि समस्त या ठिकाणी बाहेरून आलेली मंडळी असतील, काही भक्तगण, सर्वच प्रेमाची मंडळी, शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना लाख लाख शुभेच्छा। घटस्थापनेचा आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी जगज्जननी जगन्माता आई भवानी दुर्गा मातेच्या चरणावर समर्पित करत असताना सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव पैठण निवासी एकनाथ महाराज या नाथ महाराजांनी अगदी या अंबिका देवीच्या समोर, भगवती देवीच्या समोर साकडं घातलेलं आहे। नेमकं कोणतं साकडं घातलेलं आहे त्याचं वर्णन आपल्याला या अभंगातून करायचं आहे। विठ्ठल विठ्ठल देवीच्या 9 स्वरूपाचं वर्णन करत असताना संतांनी सुद्धा देवीचं तोंड भरीव वर्णन केलेलं आहे। कारण कुळाचार आणि कुळाभिमान हा इथंच आल्याच्या नंतर आमच्या लक्षात येतो। विठ्ठल कुळीचे दैवत, तसं महाराज म्हणले ही देवी आम्हाला माहितीच नव्हती, ती कोण आहे, कुठून तिची उत्पत्ती झालेली आहे, तिला नावं काय काय दिलेली आहेत, तर तिची खरी उत्पत्ती पाहत असताना या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या स्वरूपातूनच झालेली आहे। विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले 9 स्वरूपामध्ये आपण तिचं या ठिकाणी अवलोकन पाहतोय। पहिलं स्वरूप आहे शैलपुत्री, पर्वतराज हिमालयाची कन्या, म्हणून तिचं नाव शैलपुत्री हे या ठिकाणी पडलं। पण दुसरं जे स्वरूप आहे आजचं ते ब्रह्मचारिणी, ब्रह्मचर्याचं प्रतीक जी देवी आम्हाला करून दाखवते। धर्म अर्थ काम आणि मोक्ष हिची साधना केल्याबरोबर आम्हाला प्राप्त होतात अशी ब्रह्मचारिणी देवी। आणि जो कोणी भक्त 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्य पालन करून या देवीची साधना करतो ती देवी माता त्याला प्रसन्न तर होतेच, पण त्याच्यावर आलेली संकट तात्काळ दूर करत असते। विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले ब्रह्मचर्याचं प्रतीक जीवनामध्ये पालन करत असताना रामदास स्वामींनी जगामध्ये वावरत असताना ब्रह्मचर्याचं पालन केलं। पण कितीही जरी मोठा संन्यासी झाला तरी महाराज म्हणले तो 12 वर्षाचं तप केल्याच्या नंतर घरी जर आला तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता। अगोदर सर्वप्रथम तो मातेचं दर्शन घेतो, कारण माता हीच सर्वस्व आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा कितीही मोठा महात्मा झाला, संन्यासी झाला, तरी तो आपलं घरदार सोडून 12 वर्ष जरी बाहेर राहिला
तरी 12 वर्षाच्या तपानंतर तो सर्वप्रथम आपल्या मातेचं दर्शन घेतोय. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पण तयाचा हरिख वाटे देवा. सर्वप्रथम कन्येला का महत्त्व द्यावं याचं कारण सांगून जाते. त्या देवीची, त्या जगदंबेची अनादि म्हणजे अनंत अवतार आहेत. किती अवतार आहेत हे फक्त आपण 9 अवताराचं वर्णन पाहतोय. पहिलं स्वरूप शैलपुत्री, दुसरं स्वरूप ब्रह्मचारिणी, तिसरं आहे चंद्रघंटा, तिसरं आहे चंद्रघंटा. आणि जगामध्ये वावरत असताना या ठिकाणी या देवीची साधना करून स्कंद माता आहे, कात्यायनी आहे, महाकाली आहे, कालरात्री आहे, अशी अनेक स्वरूपं तिची पाहतोय आपण. पण पाहत असताना ती देवी माता नेमकं कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला आनंद देते तर एकच सांगून जाते, त्या देवीची साधना आपण जर अंतःकरण शुद्ध करून जर केली तर महाराज म्हणले धर्माची ही स्थापना ती आपल्या घरामध्ये करत असते. बघा, धर्माचा जो अर्थ आहे तो अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगते की जगामध्ये वावरत असताना ती संपत्तीही देते आणि ती संततीही देत असते. अशीच ती माता धन्य आहे. म्हणून ज्या वेळेस खूप मोठं संकट येतं त्यावेळेस माणसं देवा देवा म्हणतात, पण एकदा का संकट निघून गेलं मग माणसं देवालाही देवीलाही विसरून जातात. धाव घाली माझे आई, धाव घाली माझे आई, धाव घाली माझे आई, धाव घाली माझे आई. आता पहाची झकाई, ऐके पहाची झकाई. आहो धाव घाली माझी आई, धाव घाली माझी आई. आता पहाची झकाई, आता पहाची आई. दिलं नाही माझे पोटी, दिलं नाही माझे पोटी, माझे पोटी, माझे पोटी. आवाज एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे आमच्या महाराजांसाठी. धाव घाली माझे आई, आता पहा ते सकाळी. हे माता, आमच्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. कारण आता सध्या कलियुगामध्ये 50% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे. पहिले एवढं आरक्षण होतं का? नाही. महिला कीर्तनासाठी येऊ शकत होत्या का? येऊ शकत होत्या. पण एवढा सन्मान, एवढा आदर्श आज जो आपल्याला दिसतोय तो फक्त या ठिकाणी जगामध्ये वावरत असताना स्त्रीने केलेल्या कार्यामुळं. म्हणून एक लक्षात ठेवा, स्त्री जरी क्षणाची पत्नी असेल तर ती अनंत कालाची माता आहे हे आपण कधी विसरू नये. यत्र यत्र नारीस्तु रमन्ते तत्र देवता. ज्या घरी अशा स्त्रीचा, अशा नारीचा सन्मान होत असतो तिथं देवी देवता नांदायला येत असतात. बाकी त्यांना बोलवायची काही गरजच लागत नाही. म्हणून त्या भगवतीची अनंत स्वरूप आहेत. अनादि अंबिका भगवती. महाराज म्हणले त्या भगवतीची एवढी स्वरूप असताना नेमकं कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये ती अवलोकन होत असते. 3.5 शक्तिपीठ आहेत. सर्वप्रथम तुळजापूरचं पीठ या ठिकाणी सांगितलं, अंबिका देवीचं, महालक्ष्मीचं पीठ सांगितलं. कारण जगामध्ये वावरत असताना तुळजा अगदी आमची ब्रह्मचर्याचं प्रतीक असणारे श्री व्यासजी महाराज देवी भागवताच्या वर्णनामध्ये असं वर्णन करत आहेत की जगामध्ये वावरत असताना अगदी घटाचं प्रतीक म्हणजेच या ठिकाणी व्यास महर्षी वर्णन करत असताना एकच सांगतात की ब्रह्मचर्याचं पालन जो कोणी जीवनामध्ये धारण करत असतो त्याला धर्माचीही प्राप्ती होते, अर्थाचीही प्राप्ती होत असते. पण या गोष्टीची प्राप्ती करत असताना तो या ठिकाणी घटाचं प्रतीक बनला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. घटाचं प्रतीक कोण बनले तर ते अगस्ती ऋषी. आपल्याला माहिती आहे अगस्तींचं नाव आपण ऐकलेलं आहे. अगस्ती ऋषींचा घटामधूनच या ठिकाणी जन्म झालेला आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतो कुंभार मडकं बनवण्याचं काम करत असतो, पण योग्य स्वरूप आल्याशिवाय तो त्या मडक्याला सोडत नाही. तसं देवीचं योग्य स्वरूप पाहिल्याशिवाय आम्हाला सुद्धा घराच्या बाहेर जाता येणार नाही. कारण शिव जिथे आहे तिथं शक्ती सुद्धा आहे. शीच्या वरचे जर एक वेलांटीच काढून टाकली
तर काय होतं, फक्त शव खाली राहतं. शिवच्या वरची जर एक वेलांटी काढून टाकली तर खाली फक्त शव राहते. म्हणजे मराठी शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे प्रेत. म्हणजे त्या शरीरामध्ये काहीही राहत नाही, फक्त निस्तेजपणा दिसून येतो. तसं महाराज म्हणले, जगामध्ये वावरत असताना शिवाशिवाय शक्तीला किंमत नाही, शक्तीशिवाय शिवा. ही जी शक्ती आपण पाहतोय त्या शक्तीमुळे आज आपण सगळेजण इथे बसलोय. घरातली शक्ती निघून गेली कुठं, दिवाळीला. घरातली शक्ती जर दिवाळीला निघून गेली, समजा 6 दिवस 7 दिवस निघून गेली, आपण दररोज एकदा तरी फोन करतो शक्तीला की कधी येणार तू माहेरून परत, कधी येणार तू माहेरून परत, कधी येणार तू माहेरून परत. ऐका, जसं शक्तीशिवाय घर चालत नाही तसं महाराज म्हणले, जगामध्ये वावरत असताना तुम्ही अनेक कामं बाजूला सोडा, पण सर्वप्रथम आपल्या मातेला धन्यता द्या. विठ्ठल विठ्ठल अगस्त्य ऋषी आपल्या मातेला धन्यता देतात. घटातून त्यांचा जन्म होतो, कारण फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच तारिसी, कुरवानेसी तूच तारिसी. नकळे आतून काय जोडिसी, दीप्ती डोळे परिनिर्मेसी, कुणा पुढे अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हा ईश्वरच या ठिकाणी जडणघडण करणारा आहे. भगवती एकच सांगते की एखाद्या वेळेस लहान मुलगा आहे, लक्षपूर्वक आहे का महिला वर्ग, खास तुमच्यासाठी आहे. लहान मुलाने खूप मोठी चूक केली, आई त्याला मारते का? आई त्याला मारत नाही. आई त्याला जवळ घेते, कुरवाळते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आई म्हणते, आज जर बाळानं चूक केली असेल ना तर उद्या तो करणार नाही. एखाद्या वेळेस बाप रागवेल मुलावरती, त्याला मारेल सुद्धा, पण आई ती आई असते. तिचं अंतकरण फार मोठं आहे रे दादा. तिनं मारलं ना तर संध्याकाळी ती झोपणार नाही, तिला झोप लागणार नाही. ज्या हाताने मारलं त्या हाताला ती शिक्षा देईल, रात्रभर झोपणार नाही. याच हाताने मी माझ्या बाळाला मारलंय, या हाताला मी शिक्षा दिली पाहिजे. पण ती आई मात्र आपल्या मुलाला कुरवाळते. आज घडलेली शिक्षा माझा मुलगा उद्या सुधारेल या भावनेनं त्या मुलावरती ती प्रेम करत असते. म्हणून जगज्जननी भगवती माता त्याच स्वरूपाची आहे, कारण ती अनंत स्वरूपामध्ये अवतीर्ण झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबा जन्माला घालणारी रखुमाई ही कोण आहे? लक्षपूर्वक ऐका, हे आदिशक्तीचं स्वरूप आहे. तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये दुःख आलं की त्या दुःखामध्ये मदत करणारी जिजाबाई ही कोण आहे? तर आदिशक्तीचं स्वरूप आहे. मंदिरं, देवालय, शिवालय बंद पडली आणि पुन्हा एकदा पुण्यश्लोक रूपाने हातामध्ये पिंड घेऊन मंदिराची बांधणी करणारी अहिल्या ही सुद्धा आदिशक्तीचं स्वरूप आहे. हातामध्ये तलवार घेऊन, समशेर घेऊन फक्त लढायला शिकवणारी जिजाबाई ही आदिशक्तीचं स्वरूप आहे. बाकी तिसरं कोणी नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जगामध्ये वावरत असताना नारी की निंदा मत कर यारो, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. एवढ्या रत्नांना जन्म घालणारी जर ती आई असेल तर तिचं अंतकरण किती उदार असेल. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले, ज्या वेळेस ही भगवतीचा अवतार घेते
कशासाठी नेमका अवतार घेते तर दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी. ज्या ज्या वेळेस या सृष्टीवर पाप व्हायला लागतं त्यावेळेस भगवती अवतार घेत असते. जब जब होई धर्म की हानी बाळही असुरधम अभिमानी तब तब प्रभू हरी विविध शरीरा हरी ही कृपा निधी सज्जन पिरा. तुलसीदासजींनी वर्णन केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली, अधर्म माजला, पापी माणसं जन्म घ्यायला लागली आणि त्या वेळेस देवीने अवतार धारण केलेले. बघा तिचे अवतारच वेगळे येतो. काही काही ठिकाणी तिनं कालिकेचं स्वरूप धारण केलं, काही काही ठिकाणी तिनं चंडिकेचं स्वरूप धारण केलं. कारण सर्वप्रथम ज्या वेळेस देवी हिमालय पर्वताच्या एका मध्यभागी अवताराला आली, पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती हे नाव पडलं. काही काही लोकांना प्रश्न पडतो पार्वतीच हे नाव का पडलं, तर माझ्या अभ्यासातून एकच या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळं तिचं नाव पार्वती पडलं. आणि एका भयानक अरण्य जंगलामध्ये ही वास्तव्य करत असताना दुष्टांचा निपात करण्यासाठी, महिषासुराचा वध करण्यासाठी ती देवी एका अरण्यवनामध्ये निवासस्थान करू लागली. पण या ठिकाणी त्या देवी मातेचा निपात करण्यासाठी महिषासूर हा राजा आहे, त्याने देवाकडून सुद्धा वर मागून घेतलेला आहे की देवा मला खाली मृत्यू नको, मला वर मृत्यू नको, मला बाहेर मृत्यू नको, मला आतही मृत्यू नको. पण देवाने सांगितलं अरे मला मृत्यू चुकलेला नाही तर तुझा काय प्रश्न आहे. महिषासुराने वर मागून घेतला पण देवाने सांगितलं मला मरण चुकलेलं नाही तर तुझा काय प्रश्न आहे. मग ठीक आहे म्हणले, मरण जर भगवंता तुम्हाला चुकलेलं नाही मग मला असा वर द्या की स्त्री ही अबला आहे, तिचं अंतकरण फार उदार आहे, ती स्त्री मला मारू शकत नाही, मला मरण यावं तर फक्त स्त्री करूनच यावं. मग देवाला सुद्धा प्रश्न पडला की आता मरण यावं देवीकडूनच यावं, पण या महिषासुराने या पृथ्वीवरती थैमान घातलेला आहे, ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली. जगामध्ये वावरत असताना अनेकांना त्रास देत देत महिषासूर या पृथ्वीवर या ठिकाणी थैमान घालत होता. आणि मग भगवती अवताराला आली आणि ती भगवती जगदंबा ठरवते या महिषासुराचा वध करायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी त्या देवी मातेचा निपात करण्यासाठी नेमकं कोण आलं तर मधु आणि कैटभ. मधु आणि कैटभ नावाचे महाबलाटे दैत्य त्या पर्वतराज हिमालयाची कन्या, त्या हिमालयाच्या दाट गुहेमध्ये ते मधु आणि कैटभ शिरले. देवी माता लालबुंद डोळे, एवढे तिचे सुंदर केस, सरळ नाभिका, एवढं तिचं सुंदर स्वरूप, आणि ती बसलेली असताना त्या ठिकाणी मधु आणि कैटभ नावाचे दैत्य तिला मारण्यासाठी आले. एवढी ती सुंदरा आणि तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्येक पुरुषाचं मन या ठिकाणी विचलित होईल, एवढी ती सुंदर या ठिकाणी पार्वती जगदंबा. पण या ठिकाणी महिषासुराने विचार केला की हिचा निपात करायचा आहे, पण कशा पद्धतीने करायचं आहे. आता देवीला मारण्यासाठी मधु आणि कैटभ आले, पण देवीने हातात शस्त्र घेतलं आणि पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मधु आणि कैटभाला देवीने मारलं. जसं मधु आणि कैटभ हे मारले गेले हे कळालं, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महिषासुराने तिथे चंड आणि मुंड हे महाबलाढ्य दैत्य पाठवले. चंड आणि मुंड यांचाही देवीने निपात केला, म्हणूनच त्या ठिकाणी देवीला चामुंडा हे नाव पडलं. विठ्ठल विठ्ठल तिचं इतकं सुंदर भयानक स्वरूप, आणि ते स्वरूप पाहता पाहता प्रत्येकाचं मन अवलोकन होईल. कारण 9 दिवस जी ज्योत आम्ही लावतोय ती ज्योत एक क्षणभर सुद्धा विजता कामा नये. अखंड ज्योत तेवते तुझ्या निरंजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली, तुझेच धैर्य वाहू देन सान सातोने, तुझेच धैर्य वाहू देन सान सातोने. आई अंबे आई अंबे जगदंबे मला भय दे, मला विजय दे, लढाई बळ दे हो. आई अंबे जगदंबे मला भय दे, मला विजय दे, लढाई बळ दे हो. आई अंबे जगदंबे
लढाय पडदे हो आई अंबे जगदंबे आई गोमाळालाये आई अंबे जगदंबे आई गोमाळालाये पातके माजली सारी पुण्याची नाही गणना पातके माजली सारी पुण्याची नाही गणना हे दुर्गे दुर्गट भारी तुझ मीन विनो कोना हे दुर्गे दुर्गट भारी तुझ मीन विनो कोना महिषासुर मर्दिनी कोणाही कृपा करावी आता तुझे धैर्य वाहू दे नसातून पायी ठेविला माथा पायी ठेविला माथा पायी ठेविला माथा आई अंबे आई अंबे जगदंबे मला भैवे मला विजय वे लढाय पडदे हो आई अंबे जगदंबे आई गोमाळालाये आई अंबे जगदंबे आई गोमाळालाये आई अंबे जगदंबे आई गोमाळालाये आई अंबे जगदंबे आई अशी भयानक स्वरूपामध्ये जगदंबा प्रगट कापायला लागलं धरती माता तगमगायला लागली या चारही दैत्यांना गतप्राण केलं आता महिषासुर विचार करतोय की या देवीला मारायचं तरी कसं पुन्हा दैत्य पाठवले हे ग्रीव तिथंही मारला गेला पुन्हा रक्तबीज पाठवला तोही मारला गेला अनेक दैत्यांना पाठवून सुद्धा ज्या देवीचा निपात कोणी करू शकत नाही अशी भगवती स्वरूप या ठिकाणी अनंत अवतारामध्ये प्रदीपन झालेली आहे म्हणून या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात अनादि अंबिका भगवती पण या भगवतीच्या स्वरूपामध्ये अवलोकन करत असताना नेमकं तिच्या हातामध्ये तरी काय आहे बोध परडी घेऊन हाती नाथ महाराज म्हणले ती हातामध्ये परडी घेतलेली एका हातात तिने आणि एका हातामध्ये बोध घेतलेले कशाचा ज्ञानाचा बोध देत संपूर्ण विश्व तिने व्यापून ठेवलेला आहे कारण या विश्वाच्या पाठीवर ती जगज्जननी माता ती भवानी माता ही अनंत स्वरूपामध्ये अवतीर्ण झालेली आहे आणि तिच्या समोर जर तुम्ही साकडं घातलात निश्चित तुमचं साकडं परिपूर्ण होईल कारण ती भगवती एकदा प्रगट झाली अनाद निर्गुण प्रगटली भवा निर्गुण प्रगटली भवा महिषासुर मर्दाना लागली कापाची करावया झाडली हत्ता लागून पावसी निर्वाणी हो बोल भवानी माते की भवानी माते की बोल जगदंबा माता की अनाद निर्गुण प्रगटली भवा अनाद निर्गुण प्रगटली भवा महिषासुर मर्दाना लागून विविध तापाची करावया जाणून भक्ता लागून पावसी निर्वाणी हो आईचा जोगबा मागे आईचा जोगबा मागे पाताळ त्याचा मंडप घातीला हो मंडप घातीला हो स्वर्गप्रतिव पाताळ त्याचा मंडप घातीला हो मंडप घातीला हो चार वेदाचा फुलवरा बांधिला हो वेदाचा फुलवरा बांधिला हो वेदाचा फुलवरा बांधिला हो वेदाचा फुलवरा बांधिला हो शस्त्र पुराणी अनुवाद तू तुझा गोंधळ हो शस्त्र पुराणी अनुवाद तू तुझा गोंधळ तुझा गोंधळ हा उध बोला 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 हा उद बोला कृष्ण माई माऊलीचा हो उध बोला बोला कृष्ण माई माऊलीचा हो उद बोला बोला कृष्ण माई माऊलीचा हो बोला कृष्ण बाई
घातीला हो. देवीला बसवायचं म्हणल्याच्या नंतर नेमकं काय करावं लागतं? हे घर स्वच्छ करावं लागतं. महाराज म्हणले जसं तुम्ही घराला स्वच्छ करताय, 9 दिवस देवी आपल्या घरात येणार आहे म्हणून, तसं या मनाला सुद्धा तितकं स्वच्छ करा. इतकं स्वच्छ करा की आपण घरामधला एकही कपडा, एकही वस्त्र असं ठेवत नाहीत की ते आपण धुत नाहीत, इतके स्वच्छ कपडे धुतो. तसं नामस्मरणाने, नामचिंतनाने हे शरीरावरती वस्त्र आपण जर धुतले तर याच्यावरती चढलेला मल, विक्षेप, आवरण हे सगळं बाजूला जाईल आणि भगवती आपल्या घरात येईल. भगवती तात्काळ आपल्या घरात येईल. पण जर त्या भगवतीला रोज दारू पिऊन आपण काठीने मारत असू तर भगवती काही आपल्या घरात राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल तिची फार गरज आहे हो. तिची फार गरज आहे. गर्भामध्येच येत असताना स्त्री आहे हे कळालं, अजून सुद्धा प्रथा आहे की काही लोक नाक मुरडतात. मुलगी आहे हे कळालं की काही लोक अजून सुद्धा नाक मुरडतात. पण एक लक्षात ठेवा, स्त्री देहाचे लचकी आम्ही पावलोपावली तोडतो आहोत. तिच्या गर्भातला अंकुरच आम्ही जिथल्या तिथे खोडतो आहोत. तिथून चुकून वाचली तर स्त्री प्रधानता पाळली जाते आणि तिला देवाऱ्यात ठेवून वाटेल तेव्हा छळली जाते. मग दादांची दादागिरी चालते, ताईला बंधनात टाकले जाते आणि इज्जत का सवाल म्हणे ताईला रोखले जाते. असं कुठपर्यंत चालणार? तर माणुसकीला माणूस हा जागा झाला पाहिजे. जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, गलती करके मुस्कुराए उसे शैतान कहते हैं, जो गलती ना करे उसे भगवान कहते हैं, जो गलती के ऊपर गलती के ऊपर गलती के ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान के हर गलती को जो माफ कर दे उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं, उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं, उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं. कारण याच भारत देशामध्ये स्त्रीला विशेष महत्त्व दिलं, स्त्रीला एवढं स्वातंत्र्य दिलं. लक्षात ठेवा, आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जी स्त्री जगत आहे ती फक्त आमच्या सावित्रीबाई फुलेमुळं. विठ्ठल विठ्ठल म्हणून माई बापांनो, ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवा झाला, तो जिजाऊंचा शिवा झाला, तो जिजाऊंचा शिवा झाला. कारण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करायची होती त्यावेळेस मा जगदंबा मातेचेच त्या ठिकाणी मंदिर अवलोकन केलं आणि जगदंबा मातेच्या समोर साकडं घातलं. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू. आम्ही आई कधीचा गांजून गेलो पार, अनगोणी तुझ विना कोणाचे आधार. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू. निजली साई आज कुठे तू कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. निजली साई आज कुठे तू सांग कशी भागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. स्वातंत्र्याचे अमृत दे हो, स्वातंत्र्याचे अमृत दे, नसे मागणे फार, नसे मागणे फार. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया. आई जगदंबे दारू घर, भवानी माते दारू घर, चंडिका माते दारू घर, कालिका माते दारू घर, तुळजापुराई दारू घर, महालक्ष्मी दारू घर, पंढरपूरवासी दारू घर, भगवती माता दारू घर, जगदंबे माता दारू घर, दारू घर भैया
दारू घर भैया दारू घर भैया प्रदान दारू घर भैया 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 धोम 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 मा जगदंबा देवी खरंच आपल्यामध्ये अवतीर्ण झालेली आहे. ही हसण्यासारखी गोष्ट नाही. जगदंबा कोणाच्या अंगात येऊ शकत नाही आणि उगं कुणी वेडं नाही. भक्तीमध्ये नाचायला सुद्धा ताकद लागते दादांनो. माझ्या संत मीराबाई राजकन्या होत्या, एवढी श्रीमंताची लेक, पण माझ्या पांडुरंगासाठी नाचली. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. 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 अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी. हाँ नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. हाँ नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाच रंगी ज्ञान दीपला भूजगी. नाच कीर्तनाच रंगी ज्ञान दीपला भूजगी. नाच कीर्तनाच रंगी ज्ञान दीपला भूजगी. नाच कीर्तनाच रंगी ज्ञान दीपला भूजगी. ज्ञान दीपला भूजगी, ज्ञान दीपला भूजगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी. आमच्या आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. क्या बात है. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. महाराज म्हणले ज्ञानाची दीप ही लावली. श्रेयावर भंग व्हायलाय. फक्षी भारतातली दारू बंद करा. आपला भारत माता